वरळीमध्ये मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलंय। आज आणि उद्या नेहरू सेंटरमध्ये बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विविध विषयांवर या ठिकाणी सेमिनार सुद्धा होणार आहेत आणि काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील या कॉन्क्लेव्हसाठी पोहोचलेले आहेत। आता काही ठिकाणी लागलेले आहेत। या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? आता ते स्थानिक येतात, सगळेच उमेदवार उभा राहिलेले हे आमचेच असतील। त्याच्यामुळे जिल्हा परिषद नगरपालिकेला मी कुठेही जाणार नाही। पण मराठा समाज ही गोष्ट विचारणार नाही की आरक्षणाला कोणी विरोध केलाय, कोणत्या नेत्याने केलाय, त्याला मात्र सोडणार नाही। आणि ते करावं मराठ्यांनी। ज्या ज्या नेत्यांनी आरक्षणाला विरोध केला, मराठा समाजाला विरोध केला ना, आता योग्य वेळे मतदानापर्यंत कोणकड काही हिंडणं ना, पण मतदानाच्या दिवशी मराठा आरक्षणाला मराठा समाजाला विरोध केलेल्या नेत्यांचे उमेदवार पडलेच पाहिजे। हे मराठ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, तरच वजन राहील मराठ्यांचं। निश्चितच आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी हे होते मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी मराठा उद्योजक बनवण्यासाठी आता ते मुंबईत दाखल झालेले आहेत। आरक्षणाची लढाई ही त्यांनी जिंकलेली आहे। मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मात्र ज्या लोकांनी ज्या उमेदवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा पाडल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी। डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरे सेनेकडून सरदेसाई, मनसेकडून राजू पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याचं सुद्धा कळतंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत याच संदर्भात प्राथमिक काल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। स्थानिक पातळीवर जागा वाटपासंदर्भात वरुण सरदेसाई आणि राजू पाटील प्राथमिक चर्चा करणार आहेत। ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे भाजपमध्ये गेल्यानंतर राजू पाटील आणि वरुण सरदेसाई आता पुढील चर्चा करणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, मुंबई महानगरपालिकेसोबतच इतर ज्या आजूबाजूच्या महापालिका आहेत त्या महापालिकांमध्ये सुद्धा युती करण्यासंदर्भात आता चर्चा होत असल्याचं आणि त्याबाबत माहिती समोर येत असल्याचं दिसतंय। नक्कीच श्रुती, आपण जर पाहायला गेलं तर मुंबई आणि आजूबाजूच्या मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूला ज्या महानगरपालिका आहेत यामध्ये प्रामुख्याने दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्याची अधिक शक्यता आहे। आणि यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार आहेत। आणि यामध्ये स्थानिक पातळीवरती चर्चा करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेकडून माजी आमदार आणि मनसेचे नेते राजू पाटील यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे। आणि स्थानिक पातळीवरती संपूर्ण युती संदर्भात आणि संपूर्ण जागा वाटपासंदर्भात या दोन्ही नेत्यांनी एकत्रित चर्चा करावी अशी देखील आदेश जे आहे ते दोन्ही नेत्यांच्या वरिष्ठांकडून देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। काल दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित भेट झाली, त्यावेळेस देखील वरुण सरदेसाई असतील किंवा राजू पाटील असतील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि कल्याण डोंबिवली संदर्भात देखील प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। येत्या काळामध्ये या दोन्ही नेत्यांच्या देखील बैठका पार पडतील आणि स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत ते या दोन नेत्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याचसोबतच 2 आठवड्यापूर्वी आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख नक्कीच निवृत्ती, ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड अपडेट्स घेत राहू। त्यामुळे पुढच्या घडामोडीकडे सरकारकडून खराब हवेचं खापर इथिओपियातल्या ज्वालामुखीवर फोडण्यात आला। अतिरिक्त सरकारी वकील यांनी हायकोर्टात या संदर्भात युक्तिवाद केला। तर प्रदूषणासाठी इथिओपियातील ज्वालामुखीला जबाबदार धरू शकत नाही असं म्हणत प्रदूषणावरून हायकोर्टानं सरकारला सुनावलं। तर सिडको जमीन घोटाळा प्रकरणात सरकारला समिती स्थापन करावीच लागली। समिती स्थापन करतानाही घोळ केलेला दिसतो असं रोहित पवार यांनी म्हटलंय। समितीचे सचिव असणाऱ्यानंच बिवलकरांना जमीन दिली होती असं रोहित पवार यांनी म्हटलंय। ही समिती म्हणजे चोरालाच पोलीस केल्यासारखं आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांनी शिरसाटांवर आरोप केले होते। रोहित पवारांचं या संदर्भातलं काय ट्विट आहे पाहूया। सिडको बिवलकर शिरसाट जमीन घोटाळा प्रकरणात सरकारला अखेर समिती स्थापन करावीच लागली। सरकारनं कारवाई नाही केली तर आम्हाला करावी लागेल अशी तंबी सुप्रीम कोर्टानं मागच्या सुनावणीतच दिली। सरकारनं समिती स्थापन केली असली तरी समितीचे सचिव म्हणून जे अधिकारी आहेत त्यांनीच बिवलकरांना जमीन अलॉट केली। त्यामुळे केवळ समिती स्थापन करून चालणार नाही, तर निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करणं गरजेचं आहे। दरम्यान हे आरोप फेटाळणाऱ्या सरकारनं आज किमान समिती तरी स्थापन केली आहे।